विष्णूंच्या स्वहस्ते या पिंडीची स्थापना झाल्यामुळे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य श्री कपालेश्वराचं दर्शन घेतल्यावर मिळतं, अशी इथली भाविकांची श्रद्धा आहे. अजून इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे हरिहर भेटीच्या दिवशी इथे शंकराला तुळस तर इथूनच जवळ असलेल्या सुंदर नारायणाला बेल वाहिला जातो. वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं वंदे शिवं शङ्करं वंदे शिवं शङ्करम्. श्री कपालेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य श्री गंभीर आज आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मंदिराच्या इतिहासाविषयी. नमस्कार. नमस्कार. या मंदिराच्या इतिहासाविषयी आम्हाला काहीतरी सांगा ना. 12व्या ते 13व्या शतकात यादव राजांची राजवट असताना या मंदिराची उभारणी झाली. त्यानंतर 1738 साली या ठिकाणी कोळी राजा नामक राजानं त्याचा जीर्णोद्धार केला, त्याचं विस्तारीकरण केलं आणि तेव्हापासून हे मंदिर अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान आहे. नाशिकमधील सर्वाधिक गर्दी असणारं हे मंदिर आहे. महानगरपालिकेच्या ज्ञात इतिहासानुसार नाशिक शहरातलं हे सर्वात पहिलं मंदिर आहे. दरवर्षी सुमारे 30 लाख लोक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. नाशिकला येणारा प्रत्येक भाविक हा रामकुंडावर येतो आणि रामकुंडावर येणारा प्रत्येक भाविक हा श्री कपालेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय नाशिकची यात्रा पूर्ण झाली असं मानलं जात नाही. त्यामुळे या ठिकाणी येत असतो. इथे दैनंदिन पूजा अर्चना कशी केली जाते? इथे भगवान शंकराच्या ज्या प्रचलित पूजा असतात त्या दैनंदिन केल्या जातात. श्री कपालेश्वर हे एकमेवाद्वितीय
तीर्थक्षेत्र असल्यामुळे दर सोमवारी या ठिकाणी पालखी निघते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान. ती नगर प्रदक्षिणा करून रामकुंडावर येते आणि रामकुंडावरून परत रात्री 9 वाजेच्या दरम्यान पुन्हा मंदिरात येते. याखेरीज दर शनिवारी विशेष अशा स्वरूपाची या ठिकाणी आरती होते. अतिशय भाविकांची उपस्थिती असणारा आणि नित्यनेमानं दर आरतीला मोठ्या संख्येने भाविक या शनिवारच्या आरतीला उपस्थित असतात. शनिवारची आरती म्हणून ती प्रसिद्ध आहे. याखेरीज दरवर्षी महाशिवरात्र, श्रावणातील सर्व सोमवार, शनिवार, कार्तिकी पौर्णिमा या निमित्ताने विशेष अशा स्वरूपाचे उत्सव होत असतात.